आणि आता वळूयात पुढल्या राजकीय बातम्यांकडे। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। बारामतीमधल्या सहयोग सोसायटीमध्ये शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेत आहेत। शरद पवारांसोबत प्रतिभाताई पवार या देखील आहेत। बारामतीत शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये पावणे 2 तास बैठक झाली। या बैठकीत अजितदादांच्या बहीण विजया पाटीलही उपस्थित होत्या। अजित पवारांनंतर विद्या प्रतिष्ठानचं विश्वस्त पद कोणाला द्यायचं यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारातच अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। यावरही बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे। बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर शरद पवार सुनेत्रा पवारांना भेटले। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांना भेटले आहेत। विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी 8:37 शेवटचा फोन कॉल केला होता। कार्यकर्ते श्रीजित पवारांसोबत अजितदादांचं शेवटचं बोलणं झालं होतं। श्रीजित पवारांनी अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे। अजित पवारांचा विमान अपघाताआधीचा शेवटचा कॉल समोर आलाय। अजित पवारांनी सकाळी 8:37 आपल्या पुतण्याला कॉल केला होता। अजितदादा 8:38 पुतण्याशी बोलत होते। 8:44 दादांचं विमान क्रॅश झालं। 8:37 कॉल लागला याचा अर्थ दादा आले होते। फ्लाइट डेटा रडारनुसार अजितदादा ज्यावेळी फोनवर बोलत होते त्यावेळी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वर होतं। पुढच्या 6 मिनिटात विमानानं बारामती विमानतळ परिसरात एक घिरटी मारली। क्रॅशच्या 6 मिनिटांआधीपर्यंत परिस्थिती नॉर्मल होती। फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित आहे याचा अर्थ 8:38 विमानात कुठलाही फॉल्ट होता असं म्हणता येणार नाही। 8:38 विमानात बिघाड झाला असता तर दादा बोलले असते किंवा त्यांनी कॉल घेतला नसता। म्हणजे जे काही झालं ते शेवटच्या 6 मिनिटात झालं किंवा शेवटच्या 1 मिनिटात झालं। याचा अर्थ अपघाताच्या 6 मिनिटांआधीपर्यंत दादांना काहीच कल्पना नव्हती किंवा कॅप्टनने विमानात बिघाड असेल तर ते अजितदादांना सांगितलं आहे असं दिसत नाही। अजितदादा पुतण्याशी विमानाबद्दल काहीच बोलले नाही। विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज 8:44 ते 8:45 मधलं आहे। सीसीटीव्हीत विमान सुरुवातीला उजव्या बाजूला झुकल्याचं दिसतंय। त्यानंतर विमान अचानक डाव्या बाजूला पूर्णपणे तिरकं झालं आणि कोसळलं। विमान तिरकं होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर हे फक्त 3 सेकंदांचं आहे। याचा अर्थ अपघात शेवटच्या काही मिनिटात झाला किंवा शेवटच्या काही सेकंदात। शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा काय बोलले होते तेही ऐका। हॅलो, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा। ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं। काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम। ठीक आहे, ओके, थँक्यू। माझा अधुरं ज्ञान होतं ऍक्च्युअल की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया। मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता। एवढंच, आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता। त्या ठिकाणी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये यावं, खरंच मला भरून येते त्या ठिकाणी पुन्हा माझं नाव किंवा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं नाव घेण्यासाठी। दादा या ठिकाणी असणार नाहीत। एकदा दादाने नाव घेतलं तरी कार्यकर्ता खुश व्हायचं आणि पुढे जायचं। खरंच अतिशय दुर्दैव आहे। विमानाचा प्रवास कसा झाला तेही पाहूयात।
सकाळी 7:56 विमान रडारशी कनेक्ट झालं. 8:10 आणि 50 सेकंद या वेळेला विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं. 8:17 विमान अलिबाग पासून बारामतीच्या दिशेनं निघालं. 8:25 विमान पुण्यात जवळ पोहोचलं. 8:30 विमान यवत गावात जवळ होतं. यावेळी विमान 7,500 फूट उंचीवर होतं आणि विमानाचा स्पीड 240 नॉटिकल मैल इतका होता. 8:32 विमान सुपे गावाजवळ पोहोचलं. यावेळी विमान 3,300 फुटांपर्यंत खाली आलं होतं आणि विमानाचा स्पीड 200 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमानानं घिरटी मारली त्यावेळी विमानाची उंची 2,500 फूट होती आणि वेग 139 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमान रडारवरनं गायब झालं त्यावेळी उंची आणि वेग वाढल्याचं दिसतंय. ज्यावेळी विमान रडारवरून गायब झालं त्यावेळी उंची 2,800 फूट आणि वेग 220 नॉटिकल मैल इतका होता. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान दुर्घटना झाली. यावेळेस प्रत्यक्षदर्शनी होते ते गोजोबावी गावचे सरपंच कल्याण आठवले आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, काय सांगाल, काय परिस्थिती? नाही, सकाळी 8:35-40 विमान गावातून एक गिरटी घालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं. विमान पडल्यानंतर मी तिथं पोहोचलो एक 4 मिनिटांनी. तर त्या वेळेला विमानातून एक निळी पॅन्ट असलेला माणूस उतरायचा प्रयत्न करत होता. म्हणजे नुसते त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा मात्र थोडासा उघडलेला होता. काही सेकंद जाणवलं आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट बीट होईल. आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यावेळेला विमानात सगळे पार्ट 100, 150, 200 फूट उडून गेले. दावा केला जातोय की त्यामध्ये 6 लोक होती, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता. नाही, त्यावेळेला दादा डावीकडे पडले होते, उजव्या साईडला त्यांचा अंगरक्षक पडलेले होते आणि 3 लोक आत होते. ते आम्ही ट्रॅक्टरने ते विमान तोडून बाहेर काढले. तर आम्ही प्रत्यक्ष तिथं होतो. म्हणजे 5च लोक होते, दादा, त्यांचा अंगरक्षक आणि आतील 3 लोक. 3 लोकांचा तात्कोळसा झालेला होता, त्याचा काही विषय नाही, पण लोक 5च होती. तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केलाय. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार होतं ते सांगा, अशी गुगली तटकरेंनी टाकली. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केलाय. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार होतं ते सांगा, अशी गुगली तटकरेंनी टाकली आहे. मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलिनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही. दादांची राष्ट्रवादी महायुती सरकारमध्ये सहभागी आहे, त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार होती का? आणि असं जर असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत येणार होती का, असाही प्रश्न तटकरेंनी केलाय. यापुढे सुद्धा भाजपसोबत यायचं असेल तरच विलिनीकरणाची चर्चा होईल, नाहीतर चर्चेचं कारणच नाही, हेही तटकरेंनी स्पष्ट केलं. ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो, गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही, चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही. मग ते मान्य असेल तर त्याच्यातला चर्चा कधी, केव्हा, कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार. आज की 2023 साली हे बघा, अनेक जण सारखं म्हणतात दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा, भावनात्मक दृष्ट्या दादांची अंतिम इच्छा. काय दादा म्हणाले असतील तो भाग आलाच किंवा काय चर्चा झाली असेल तर. पण दादांची ही इच्छा होती 19 मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार बनावं. दादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला होता. 22 मध्ये सुद्धा दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षावर सरकार बनलं पाहिजे. 23 मध्ये सुद्धा इच्छा होती. त्यावेळेला त्यांची इच्छा पक्षामध्ये स्वीकारली गेली नाही, म्हणूनच
दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्यावेळेला पक्षामध्ये जे काही 2 भाग झाले ते त्या दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका होती. शरद पवार यांनी आपल्यासोबत यावं असं दादा म्हणाले होते. शरद पवारांचे मित्र विठ्ठल मणियार यांनी हे वक्तव्य केले. आपल्यासोबत येऊन आपल्याला आशीर्वाद द्यावेत असं दादा म्हणाले होते, असं विठ्ठल मणियार यांनी म्हटलंय. 3-4 महिने स्वतःची एक वेगळा गट म्हणून पार्टी म्हणून निर्माण केल्यानंतर माझ्याकडे एक दिवशी आला आणि मला त्यांनी सांगितलं की काका, मला साहेबांचा आशीर्वाद, छत्र आणि मार्गदर्शन हवंय. मित्र या नात्यानं, एक कौटुंबिक घटक या नात्यानं माझी इच्छा आहे की आपण साहेबांशी बोला आणि माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर मला आशीर्वाद द्या, माझ्याबरोबर मला मार्गदर्शन करा, अशी भावना अजितनी त्याच वेळेला माझ्याकडे आणि अंकुश काकडेंकडेही सांगितलेली होती. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय. फडणवीस चर्चेत कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा काय अधिकार आहे ते मला कळत नाही, असं पवारांनी म्हटलं. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील, अजित पवार चर्चा करत होते, असंही पवारांनी म्हटलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय. फडणवीस चर्चेत कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा काय अधिकार आहे ते मला कळत नाही, असं पवारांनी म्हटलंय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील, अजित पवार हे चर्चा करत होते, असंही पवारांनी सांगितलंय. अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले, या सगळ्या चर्चेत ते कुठंच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकारी व्हायचे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, त्याचा आनंद आहे, अशी मोजक्या शब्दातली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भाव आहे? कारण ज्या दिवशी आनंद, संधी दिली, आनंद. तर माझ्यासारखे 242 आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे, असं सुहास बाबर यांनी म्हटलं. सुहास बाबर हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय. मी मुख्यमंत्र्यांना नाही, वैभव पाटलांना एकेरी बोललो, असं त्यावर सुहास बाबर यांनी स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ शिंदेनी सुहास बाबर यांना समज द्यावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. शिंदेच्या शिवसेनेचे खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं आता वाद निर्माण झालाय. आमच्यासारखे 242 आहे, त्यामुळे तुझा मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य सुहास बाबर यांनी केलंय. खानापूर आटपाडी मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे वैभव पाटील हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान शेवटची सही मुख्यमंत्र्यांची असते, असं वक्तव्य वैभव पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. आज 242 आम्ही आज फिरतोय तिथं अवतीभोवती आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळ घेऊन जाऊ दे की आणि सुहास बाबर जाऊ दे. नाही मला आधी असून तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही. अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यांचे एकेरी भाषेमध्ये बोलतायत. मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेता, भाजपाला तुम्ही काय चालवतात. मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये. खानापूर आटपाडी मतदारसंघातले सर्व पक्ष मीच चालवतो, असंही सुहास बाबर म्हणाले.
सुहास बाबर यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी टोला मारलाय. सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो, उभाटा पण चालवतो, शिवसेना पण चालवतो, भाजप पण चालवतो. असं त्यांनी म्हणण्याचा संदर्भ काय बघायला पाहिजे, कारण असं आम्ही नेहमीच त्यांना रिस्पेक्ट देतो. काय झालं की सर्वच पक्ष मी चालवतोय विट्यात. कुठले पक्ष? राष्ट्रवादी, दोन्ही, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप ते चालवतात. हां, ते चालवतात. तर ते उत्तम चालवत असतील तर आनंद आहे ना, काही अडचण नाही. आमच्याकडे कोणी कोणाला चालवावं हा काही फार प्रश्नच नाही आहे, पण त्यांच्या वाक्याचा अर्थ मग कळत नाही आहे. मित्र आहेत, गाडीत बसलो की फोन करून विचारतो काय सुहास काय म्हणायचं तुला. वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर सुहास बाबर यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी मुख्यमंत्र्यांचा नाही तर वैभव पाटलांचा एकेरी उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण सुहास बाबर यांनी दिलंय. तुझा जरी मुख्यमंत्री असला तरी मुख्यमंत्री आज आम्ही सगळे बरोबर आहोत म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करतोय, शांततेत काम करतोय. आता त्याचं क्लिप तुडल्या आणि सुहास बाबरांचं मुख्यमंत्र्याला चॅलेंज एकेरी उल्लेख. आता ते एकेरी उल्लेख मी केलाय, पण त्यानं केलाय ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले. मी जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जरांगेंना गोळ्या घालण्याची कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवलेला आहे. भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी हा अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. MSRDC कडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा अहवाल मागवलाय. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया. 22 तासापासून सर मुंबई पुणे हायवे बंद आहे. चालू आहे सुरू आहे नाही साहेब, बंद आहे 22 तासापासून सर मुंबई पुणे हायवे बंद आहे. चालू आहे सुरू आहे नाही साहेब, बंद आहे